नमो बुद्धाय जय भीम। समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय या मूळ तत्वावर धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्याचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। आजचा आपला विषय आहे सर्वहारा ते शासनकर्ता। जेव्हा समाजातील गरीब कष्टकरी लोकांच्या घरांना भिंती नव्हत्या, ते झोपड्यात राहायचे, तेव्हा दूरदृष्टीचे बाबासाहेब त्यांना सांगतात, स्वप्न दाखवतात की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला शासनकर्ती जमात व्हायचे आहे। आज सर्वांना पक्क्या भिंतीची पक्की घरं आहेत, पण त्या घरात बाबासाहेबांचा हा विचार आहे का? हा खरा सवाल आहे। आता सर्वांनी आपल्या घराच्या म्हणजेच मनाच्या भिंतीवर हा विचार कोरणे गरजेचे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजाला खूप महत्त्वाचे अनेक संदेश दिलेले आहेत। तसेच त्यांचे ते संदेश म्हणजे समाजाला काल, आज आणि उद्या चंद्र सूर्य असेपर्यंत प्रेरणा देणारे असणार आहेत। म्हणून त्यांचे ते आदेश, संदेश म्हणजे त्यांचं ते एक एक वाक्य म्हणजे नव्या परिवर्तनाचा विचार आहे। शासनकर्ते होण्यासंबंधी बाबासाहेबांचा असणारा एक संदेश कायम सर्व विचारवंतांकडून सांगितला जातो। त्या संदेशाचे महत्त्वही सर्वांना पटलेले आहे। तो सांगितला जाणारा संदेश म्हणजे जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं आहे। खरं तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा विचार सांगितलेला आहे। हा संदेश बाबासाहेबांनी दिला तो दिवस होता 24 सप्टेंबर 1944। तेव्हाचे मद्रास म्हणजेच आताच्या चेन्नई पार्क टाउनमध्ये मद्रास इलाका शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीर सभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना उद्देशून हा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे। पण बाबासाहेबांनी तेव्हा फक्त या 2 ओळी सांगितलेल्या नाहीत, तर ते जो महत्त्वाचा संदेश देतात तो पुढील प्रमाणे आहे। तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या। शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे। ते तुमच्या मनात ठसू द्या। तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा, म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत, ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही, थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही। अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत। शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 24 सप्टेंबर 1944 मद्रास या ठिकाणी सांगतात। आता हा जो विचार आहे, हा संदेश जर विचारपूर्वक आपण वाचला तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या आदेशामागे खूप मोठे तत्वज्ञान आहे, एक खूप मोठी चळवळ दडलेली आहे। बाबासाहेब म्हणतात की तुम्ही आधी तुमचं उद्दिष्ट काय आहे ते समजून घेतलं पाहिजे, कारण बाबासाहेबांना माहीत आहे की अनेक लोक आपलं उद्दिष्ट काय आहे ते माहिती नसताना, उद्दिष्ट भरकटलेलं असताना धडपडत असतात, लढत असतात आणि त्यामुळं त्यांच्या चळवळींना, त्यांच्या संघर्षांना अनेक वेळा अपयशसुद्धा आलेलं दिसते। त्यामुळे तुम्हाला जे साध्य करायचं आहे, तुमचा जो उद्देश आहे, तो आधी तुम्हाला निश्चित माहीत असला पाहिजे। पुढे बाबासाहेब ठणकावून सांगतात, शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे। हे तुमच्या मनात ठसू द्या। तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा, म्हणजे दररोज तुम्हाला आठवण होत राहील। यावरून लक्षात येते
की बाबासाहेबांचा उद्देश किती स्पष्ट होता, निर्मळ होता आणि पक्का होता. त्यांना समाजाला शासनकर्ती जमात बनवायचं होतं. कुठल्याही एका जातीला नव्हे तर शासनकर्ते म्हणून एक नवा समाज जमात निर्माण करायची होती. ज्यांच्या हाती सत्ता असेल, ज्यांना जगण्याचे सर्व हक्क अधिकार मिळालेत, असा समाज त्यांना घडवायचा होता. जो समाज शासनकर्ता होईल आणि आपल्या हाती कारभाराची सर्व सूत्रे घेईल. बाबासाहेब अपेक्षा करतात की हे फक्त म्हणू नका, हे तुमचे उद्देश आहे, हे तुमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा ह्या तुमच्या मनावर ठसल्या पाहिजेत, बिंबल्या पाहिजेत, त्या विसरता कामा नये. त्यासाठी रोज तुम्हाला ते दिसलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे तुम्हाला उठता बसता प्रत्येक क्षणी हे लक्षात राहील की आपला उद्देश काय आहे. तर आपला उद्देश आहे की आपापल्या शासनकर्ती, आपला उद्देश हा आहे की आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचं आहे. आपल्याला कोणाचे गुलाम बनायचं नाही किंवा कोणाचे गुलाम व्हायचं नाही, हे लक्षात राहिले पाहिजे. नाहीतर आज बाबासाहेबांच्या मागे 100 वर्षानंतर अनेकांना सत्तेसाठी, स्वार्थासाठी इतरांचे गुलाम होण्यात काहीच वावगं वाटत नाही. मग बाबासाहेबांनी हे शासनकर्ती जमात व्हा हे नेमकं कोणाला सांगितलं होतं, असा प्रश्न पडतो. जेव्हा बाबासाहेब सांगतात की जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं, तो काळ आहे 1944 सालचा. अद्याप देश स्वतंत्र झालेला नव्हता. बहुजन समाज, अस्पृश्य समाज आणखीनही गावकुसाबाहेर होता. त्याला सर्व हक्क अधिकार मिळालेले नव्हते. राज्यघटना आलेली नव्हती. इथले अस्पृश्य वाड्या वस्तावर झोपड्यांमध्ये राहत होते. या ठिकाणी विशेष आवर्जून लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही वाटते की ज्या समाजाच्या घराला अजून भिंतीच नव्हत्या, त्या समाजाला बाबासाहेब सांगतायत की तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा. म्हणजे आधी तुम्हाला तुमच्या घराच्या भिंती उभ्या कराव्या लागतील. त्यासाठी तुम्ही सक्षम व्हा. हा संदेश खऱ्या अर्थाने इथं बाबासाहेब देतात. तुम्हाला इथले स्थायिक व्हावं लागेल. तुम्हाला तुमची पक्की घरं मातीची, विटांची, सिमेंटची असावी लागतील. तुम्हाला इथे मालक व्हावं लागेल. मगच तुम्ही शासनकर्ती जमात होऊ शकाल. बाबासाहेबांनी हा संदेश दिल्यानंतर 80 वर्षे उलटली. आज झोपड्या गेल्या, बंगले आले, बिल्डिंगमध्ये घरं झाली. पण त्या घरात बाबासाहेबांचा हा संदेश आहे का? तो आमच्या मनामध्ये उतरला का? तो आमच्या मेंदूपर्यंत पोहोचलाय का? हे प्रश्न या समाजाला पडले पाहिजेत. याही पुढे बाबासाहेब जे म्हणतात ते तर खूप महत्त्वाचं आहे. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात होणे ही ती आकांक्षा आहे. किती मोठ्या दूरदृष्टीने बाबासाहेबांनी हा विचार सांगितलेला आहे. आज बाबासाहेबांच्या पश्चात त्यांनी दिलेल्या सवलतींच्या माध्यमातून, आरक्षणामधून समाजातील अनेक लोक चांगल्या पदावर गेले, नोकऱ्यांना लागले, सवलती घेऊ लागले आणि आरामाची जिंदगी जगू लागले. पण त्यातील काही लोक आता हे विसरून गेलेत की बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितले होतं. बाबासाहेबांनी आपल्याला कोणता मार्ग दाखवलाय आणि आपण कोणत्या वाटेवरून चाललो आहोत. बाबासाहेबांनी दिलेली दिशा कोणती होती.
आपण आज भरकटलेल्या दिशेने निघालेलो आहोत. पण पुढं असं होईल की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी तेव्हाच जाणलं होतं. म्हणून बाबासाहेब सांगतात, नोकऱ्या आणि सवलतींमध्ये अडकू नका. अरे, नोकऱ्यांमध्येच अडकायचं असतं तर बाबासाहेबांना कित्येक मोठमोठ्या नोकऱ्या चालून आल्या होत्या. पण बाबासाहेबांनी समाजासाठी ते सगळं नाकारलं. आज जगण्यासाठी आपल्याला नोकऱ्या केल्याच पाहिजेत. परंतु या नोकऱ्या करत असताना, सवलती घेत असताना बाबासाहेबांचा विचार आणि समाजाचं दायित्व विसरता कामा नये. स्वतःला नोकरी लागली किंवा सवलती मिळाल्या म्हणजे स्वतःपुरतं जगायचं, आपला संसार सुखी कसा होईल तेवढंच बघायचं. हे समाजासाठी खूप धोकादायक आहे. आणि ही बाबासाहेबांच्या विचारांची केलेली गद्दारी आहे. समाजातील शिक्षित आणि पोट भरलेल्या वर्गाने या छोट्या छोट्या गोष्टींवर समाधानी न होता, त्यात अडकून न पडता, स्वार्थ न पाहता बाबासाहेबांना अपेक्षित असणारा शासनवर्ग, शासनकर्ती जमात निर्माण होण्यासाठी लढलं पाहिजे, झगडलं पाहिजे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणं हे आजच्या पिढीचं, या नव्या पिढीचं कर्तव्य आहे. या नव्या पिढीने बाबासाहेबांची ही स्वप्न समजून घेतली पाहिजे. बाबासाहेबांच्या स्वप्नांप्रती आपलं कर्तव्य जाणून घेऊन ते निभवण्याची तयारी ठेवली पाहिजे. ती स्वप्न आपल्या खांद्यावर घेऊन नव्या भारताची कमान आपल्या हाती घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, हा नवा भारत म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आहे. हा नवा भारत म्हणजे बाबासाहेबांनी उभा केलेला अभिनव भारत आहे. तो बाबासाहेबांच्याच विचारांवरती टिकून राहावा. त्यात बाबासाहेबांचे विचार जिवंत राहावेत, यासाठी आपल्याला विचारपूर्वक, अभ्यासाने, एकतेने आणि मोठ्या ताकदीने उभं राहावं लागेल. म्हणूनच म्हणावं वाटतं, ज्यांच्या घराला काल भिंतीही नव्हत्या, त्यांची घरं आज सोन्याच्या विटांनी बांधली गेली. असं या देशातल्या बहुजनांचं जग बदलणारा बाप माणूस म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे झोपडीतून पक्क्या घरात असलेल्या प्रत्येक माणसाने आपल्या मनात, हृदयावर आणि मेंदूवर कोरून ठेवलं पाहिजे. या बाप माणसासाठी, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलं पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. आपण या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपलं स्वप्न आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य हे जनमानसांपर्यंत पोहोचावं. त्याच्याकरता आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आणि आपण याला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करसाल आणि शेअरसुद्धा करसाल आणि सबस्क्राईबसुद्धा करसाल, अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो.